हॅलो, नमस्कार सर्वांना. साधू संत येती येती घरा तोची दिवाळी दसरा या ओळींप्रमाणे आज वारीला गेलेले आमचे वारकरी म्हणजेच आमचे कारभारी आणि कांचन वारीने येणार आहेत. तर त्यांच्या स्वागताची ही तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता, ही माझी भाची आहे. तिला खूप आवडतं मला हेल्प करायला, त्यामुळे मी येताना माझ्यासोबतच आलेली आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेच, माझं सासर आणि माहेर एकच गाव आहे, म्हणजे घरं लांब लांब आहेत. तर मी सकाळी तिकडून येत होते तेव्हा ती माझ्यासोबत आली होती. हिने वारीला गेल्यामुळं मी जास्त करून माहेरीच असते. कांचन पण तिच्या माहेरी असते. आणि तर आम्ही राहायला नसल्यामुळे पण घर बंदच असते. तर हे येणार होते आणि त्यांचं घरी वेलकम करायचं होतं म्हणून मी सकाळी आले होते. मग नंतर ही तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकताय, मला काय जास्त रांगोळी जमत नाहीये, पण काढण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मराठीतच सुस्वागतम काढायचं असं म्हणणं होतं, पण इंग्लिशमध्येच टाकलं. तर कसं वाटतं ते सांगा. आणि पूजा काल केली होती विठ्ठलाची, तर अशा प्रकारे हे डेकोरेशन केलेलं आहे. तर ही विठ्ठलाची पूजा होती कालची. त्याचं विसर्जन अजून केलं नव्हतं. ह्यांनी आल्याच काढायचं असं नियोजन होतं. अशा प्रकारे ते आलेले आहेत आणि आम्ही दोघी पहिला त्या दोघांचं पण पाय पुजायचं होतं, पण कांचनने पहिला ह्यांचे पुजले आणि नंतर मग मी त्या दोघांचे पण पाय पुजले व औक्षण करून दोघांचे पण त्यांचं वेलकम केलं. तुम्ही बघू शकताय. तर ही माझी मम्मी आहे, ती माझ्यासोबतच आली होती येताना. आणि त्या आहेत त्या माझ्या जाऊबाई आहेत. तर माझं होस तर त्या वेटिंगला थांबले त्या. मग नंतर त्यांनी पण त्यांचं पाय धुतले व त्यांनी पण त्यांचं औक्षण केलं. नंतर आत्याने सुद्धा केलं. तर वारीला जाऊन आलेला प्रत्येक व्यक्ती हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. वारीला गेलेलं कोणच मोठं आणि कोणच लहान मोठं असं वारीत संबोधलं जात नाही, सर्व सारखेच असतात. त्यामुळे आत्याने पण त्यांचे दोघांचे पण पाय धुवून हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण केलं. आणि नंतर त्यांचं ते घरात आले. ते घरात आल्याबरोबर सगळेच घरात आले, त्यामुळे दरवाजात खूप अंधार झाला होता. नंतर मग त्यांनी आणलेला प्रसाद व पेढे देवाला अर्पण केले दोघांनी पण. आणि नंतर मग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन विठ्ठलाची आरती केली. तर ते पलीकडं झाकलेलं आहे ते आमचे मायका देवीचे दुधाचे डेरे आहेत, जे झाकून ठेवलेत. आणि त्याच्या खाली गोवऱ्या आहेत. आमच्याकडे मायका देवीचं दूध पण असते. तर हे देवघरच आहे आमच्यात. देवघर आमचं सगळ्यांचं एकच आहे, म्हणजे दुधाचे कार्यक्रम सुवासनी वगैरे इथंच केल्या जातात. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.